श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी कृपा चॅनलवर. मंडळी, आपल्या हिंदू धर्मात अधिक मासाला अनन्यसाधारण महत्व आहे. यालाच पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना असेही म्हणतात. दर 3 वर्षांनी येणारा हा महिना म्हणजे आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर करून पुण्य कमावण्याची एक सुवर्ण संधी असते. पण स्वामी समर्थांच्या भक्तांनी या काळात नेमकी कोणती सेवा करावी, कोणते सेवा केल्याने, कोणते सोपे उपाय केल्याने घरामध्ये लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहील आणि आपल्याला स्वामींची कृपा आपल्यावर कशी होईल, आजच्या या विशेष आणि सविस्तर व्हिडिओमध्ये आपण अधिक मासाचे महत्व, दररोज करायची स्वामी सेवा, दीपदान विधी आणि आर्थिक भरभराटीसाठीचे काही गुप्त उपाय पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक खास प्रभावी उपाय सांगणार आहे, ज्याने तुमच्या घरातील नकारात्मकता कायमची दूर होईल. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की अधिक मासाला पुरुषोत्तम मास का म्हणतात. ज्या महिन्याचा कोणताही स्वामी नसतो, ज्याला मलमास म्हटले जायचे, तेव्हा भगवान विष्णूंनी या महिन्यात स्वतःचे नाव दिले पुरुषोत्तम. त्यामुळे या महिन्यात केलेली कोणतीही भक्ती, सेवा किंवा दान हे थेट भगवंतापर्यंत पोहोचते आणि त्याचे फळ इतर महिन्याच्या तुलनेत हजारो पटीने जास्त मिळते. हा महिना म्हणजे आत्मचिंतन आणि अध्यात्माची जोड देण्याचा काळ. हा महिना वर्षातून म्हणजेच 3 वर्षातून एकदा येत असतो. जर तुमची कामं अडकली असतील, घरामध्ये सतत कटकटी होत असतील किंवा आर्थिक चणचण भासत असेल, तर हा महिना तुमच्यासाठी वरदान ठरू शकतो. आता पाहूया स्वामी भक्तांनी दररोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणती सेवा करावी. ब्रह्ममुहूर्त आणि स्नान. शक्य असल्यास सूर्योदयापूर्वी उठावे. स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा तुळशीचे पान टाकून स्नान करावे. नामस्मरण. अधिक मासात नामस्मरणाला खूप महत्व आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 11 माळी जप करावा. जर तुम्हाला वेळ असेल 33 माळी जप करणे अतिशय शुभ मानले जाते. स्वामी चरित्र सारामृत वाचन. दररोज स्वामी चरित्र सारामृताचे किमान 3 धडे वाचावेत. पूर्ण महिन्यात किमान 1 वेळा पारायण पूर्ण होईल असे नियोजन करा. तारक मंत्र. संध्याकाळी वेळी पूर्ण झाल्यावर, ताजतवाने झाल्यावर संध्याकाळी कुटुंबाने मिळून तारक मंत्र म्हणावा किंवा लावून द्यावा. यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहते. अधिक मासात दीपदान करणे हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते. 33 अंक का? अधिक मासात 33 या अंकाला खूप महत्व आहे. यामध्ये 33 कोटी देवाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे 33 कोटी देवांच्या प्रतीक म्हणजेच 33 अंकाला महत्व आहे. कसा करावा विधी? शक्य असल्यास गव्हाच्या पिठाचे गव्हाच्या पिठाचे 33 दिवे बनवावेत. त्यामध्ये तूप घालून ते प्रज्वलित करावेत. जर दररोज शक्य नसेल तर अधिक मासातील शुक्ल किंवा कृष्ण पक्षातील एकादशीला, पौर्णिमेला किंवा अमावस्येला हे दीपदान नक्की करावे. कुठे ठेवावेत? हे दिवे देवघरात, तुळशीजवळ किंवा वाहत्या पाण्यात सोडावेत. यामुळे पितृदोष दूर होतो आणि जीवनातील अंधकार संपतो. मंडळी, तुमच्या कमेंट्समध्ये तुम्ही वारंवार विचारतात की पैसा टिकत नाही किंवा कर्ज वाढले आहे. यामुळे अधिक मासात हा उपाय नक्की करा. दर गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी समोर बसून विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा. जर तुम्हाला ते कठीण वाटत असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. पिवळ्या रंगाची फुले किंवा हळद अर्पण केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि स्वामींच्या कृपेने तुमच्या कामातील अडथळे दूर होतात. अधिक मासात सात्विक आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. या महिन्यात मांसाहार किंवा मद्यपान पूर्णपणे टाळावा. दानाबद्दल बोलायचे झाले तर अनारसे दान करण्याची जुनी परंपरा आहे. 33 अनारसे एका तांब्याच्या ताटात ठेवून ते ब्राह्मणाला किंवा गरजूला दान करावे. जर हे शक्य नसेल तर धान्य, वस्त्र किंवा फळांचे दान करावे.
लक्षात ठेवा, दिलेले दान कधीही वाया जात नाही. ते कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्याकडे परत येतेच. मंडळी, भक्तीमध्ये शक्ती असते आणि स्वामींवरची श्रद्धा कधीही अपयशी ठरत नाही. हा अधिक मास तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा. तुमच्या एका कमेंटमुळे आम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ही माहिती तुमच्या परिवारासोबत शेअर करा. लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. शेवटी कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.